सत्याला सामोरे जाण्याचे 10 प्रभावी नियम। सत्य सिद्ध करायची वेळ आली तर देव सुद्धा पाठीशी राहतो। आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही कधी असा प्रसंग अनुभवला आहे का जिथे तुम्ही चुकीचे नव्हतात पण दोष मात्र तुमच्यावरच ठेवला गेला? जिथे तुमच्याकडे सत्य होतं पण पुरावा मात्र नव्हता, जिथे तुमचं मौन हे कमजोरी समजलं गेलं आणि तुमच्या चांगुलपणाला मात्र मूर्खपणा ठरवलं गेलं, तर हो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। कधी अशा अनुभवातून गेले असाल तर नक्कीच तुम्हाला यापुढे कसं वागायचं ते तुम्हाला समजणार आहे। कारण आज आपण बोलणार आहोत त्या वेदनेबद्दल, ती शब्दांनी सांगता येत नाही, ती आतल्या आत चालते, ती म्हणजे अन्यायाची वेदना। काही वेळा आपण चुकीचे नसतोच पण कोणाच्या तरी कारस्थानाला बळी पडतो। अनेक जणांच्या बाबतीत असं घडतंही। एखाद्याला आपला प्रामाणिकपणा हा खटकतो, एखाद्याला आपली शांतताच जमत नाही आणि एखाद्याला आपली प्रगतीच सहन होत नाही। मग सुरू होतो तो म्हणजे आपल्या विरोधातला कट कारस्थानचा पराक्रम। गोष्टी ह्या वाढून सांगितल्या जातात ज्या कदाचित आपण बोलले गेलेही नसतो। आपल्या शब्दांना वेगळा अर्थ दिला जातो, अर्थ चुकीचा ठरवला जातो, शब्द हे वेगळे वापरले गेले असतात आणि आपण काय करतो? आपण फक्त पाहत राहतो, कारण आपल्याला माहित असतं आपण चुकीचे नाही, पण लोकांना सत्य नको असतं। त्यांना कथा रंगवलेली हवी असते जी त्यांना फक्त ऐकण्यात इंटरेस्ट असतो। सर्वात मोठं दुःख काय असतं माहितीये? सर्वात जास्त त्रास हा कशाचा होतो हे माहित आहे की आपण स्वतःला सिद्धच करू शकत नाही। आपण ओरडू शकतो, आपण रडूही शकतो, आपण स्पष्टीकरण देऊ शकतो, पण ज्यांनी ठरवलं आहे की आपणच दोषी आहोत अशा लोकांसमोर सत्याला किंमत नसते। इथे सत्य हारलं जातं। पण मग वेळ येते की आपण शांत होतो, कारण आपण स्पष्टीकरण देऊन स्वतःला सिद्ध करून थकलेलो असतो। स्पष्टीकरण देऊनही गैरसमज हे कधीही कमी होत नाहीत, ते अजून वाढतात। मग काय होतं? मौनाची ताकद। इथे खरा खेळ सुरू होतो। स्वामी सांगतात, मौन बाळगणं म्हणजे पराभव आहे का? तर नाही। मौन हे पराभवाचं नाही तर आत्मविश्वासाचं लक्षण आहे। जे सत्यावर असतं, ज्यांना सतत स्वतःला सिद्ध करावं लागत नाही। तुमचं काम सत्य जगणं आहे, ते सिद्ध करणं नाही। कारण जेव्हा माणूस स्वतःला सिद्ध करण्यात आयुष्य घालवतो, वेळ व्यर्थ वाया घालवतो, तो आयुष्य जगणं विसरून जातो, तेव्हा तो स्वतःला जगायचं विसरून जातो। मग देवाचा दरबार कशासाठी आहे? लक्षात ठेवा, देवाच्या दरबारात देखील न्याय देण्याची परवानगी द्या। देवाच्या दरबारात पुरावे लागत नाही, तिथे स्क्रीनशॉट लागत नाही, तिथे साक्षीदारही लागत नाही, तिथे रेकॉर्डिंगही लागत नाही, तिथे सोशल मीडियावर पोस्ट देखील लागत नाही। तिथे फक्त एकच गोष्ट पाहिली जाते आणि ते म्हणजे कर्म, आणि कर्माचा हिशोब हा प्रत्येकालाच फेडावा लागतो। आज ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला, ज्यांनी तुमचं नाव खराब केलं, ज्यांनी तुमच्यावर आरोप केले, त्यांना वाटत असेल की ते जिंकले, त्यांचा खूप सन्मान, त्यांचा मान समाजात वाढलाय, पण वेळ आली की शांत असते। वेळ ही शांत असते आणि देव देखील शांत असतो, पण दोघेही आंधळे नसतात हे प्रत्येकाला समजलं पाहिजे। जेव्हा वेळ फिरते ना, तेव्हा हिशोब असा होतो की आवाजही लागत नाही आणि लोक मात्र स्वतः येऊन म्हणतात आमच्याकडून चूक झाली, पण वेळ मात्र निघून गेलेली असते। तुमच्यासाठी या व्हिडिओ मार्फत एकच संदेश द्यावा असं वाटतो, जर आज तुम्ही या टप्प्यावर असाल तर घाबरून जाऊ नका, तिथे स्वतःला दोष देत बसू नका, स्वतःला दोष देणं थांबवा। एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही शांत आहात पण कमकुवत नाही आणि चुकीचे तर त्याहून अधिक नाही। तुम्ही एकटे आहात पण हरलेले नाही, तुम्ही सिद्ध करत नाही म्हणजे तुम्ही घाबरलेलेही नाही। कधी कधी देव तुम्हाला थांबवतो कारण तो स्वतः पुढे येणार असतो न्याय करण्यासाठी। तुम्ही फक्त तुमचा स्वभाव सोडू नका, तुमचा प्रामाणिकपणा सोडू नका, तुमचा स्वाभिमान हा कधीही सोडू नका। 7वा प्रभावी मुद्दा म्हणजे आतल्या मनाचा संघर्ष, तोही खूप महत्वाचा आहे। एक गोष्ट मान्य देखील करूया ना, जेव्हा आपल्यावर खोटे आरोप होतात ना, तेव्हा आपण मजबूत असल्याचं दाखवतो, पण खरं सांगायचं तर आतून मात्र आपण पूर्णपणे तुटलेलो असतो। रात्री उशिरा झोप येत नाही, डोक्यात तेच विचार फिरत असतात, हे नेमकं माझ्या बाबतीत का झालं?
मी काय चुकीचं केलं होतं, माझ्याबरोबर असं का, असे अनेक प्रश्न आपल्याला सतावत असतात. ही वेदना खरं तर शब्दात सांगता येत नाही, कारण जखम बाहेर नसते, ती आत असते. आणि सगळ्यात जास्त त्रास हा तेव्हाच होतो जेव्हा आपल्या जवळच्या लोकांनीच आपल्यावर विश्वास ठेवलेला नसतो, आपला विश्वासघात केलेला असतो. पुढचा आणि प्रभावी 8वा मुद्दा म्हणजे स्वतःवर शंका घेऊ नका. इथेच सगळ्यात मोठी चूक जी असते ती आपण करत असतो. लोक आपल्यावर शंका घेतात, तुमच्यावरही शंका घेत असतील. मग हळूहळू आपण स्वतःवर शंका घ्यायला लागतो. कदाचित माझंच चुकत असेल, मीच कुठेतरी चूक केली असेल, मीच जास्त अपेक्षा केल्या म्हणून कदाचित असं अनपेक्षित घडलं असेल. जर तुमचं मन हे शांत सांगत असेल की तुम्ही चुकीचे नाही आहात, तर जगाचा आवाज हा कितीही मोठा असला ना तरी त्याला सत्य म्हणता येत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवणं हीच सगळ्यात मोठी साधना आहे. इतरांचा आवाज मोठा आहे, जग एकत्रित आलं म्हणून, आपण एकटे पडलं म्हणून आपण खोटे होऊ शकत नाही. 9वा प्रभावी मुद्दा म्हणजे वेळेचं सामर्थ्य हे देखील ओळखता आलं पाहिजे. वेळेला एक सवय असते पहा, ती प्रत्येक गोष्ट ही उघड करतेच, फक्त तिची वाट पाहायची असते. जे लोक कथा रंगवत आहेत ना, उद्या त्यांना स्वतःच्या शब्दांमध्ये अडकावं लागेल, कारण खोटं लक्षात ठेवावं लागतं, पण सत्य मात्र आठवावं देखील लागत नाही. वेळ शांत असते, पण ती न्यायी असते, ती न्याय जरूर करते. आज तुमच्यावर बोट दाखवणारे उद्या स्वतः स्पष्टीकरण देताना दिसतील. तुम्ही फक्त थांबा आणि वेळेची वाट पहा. पळू नका, घाबरूही नका, पण सत्य मात्र सोडू नका. पुढचा 10वा आणि प्रभावी मुद्दा म्हणजे देव का थांबतो. तुम्हाला कधी वाटलंही आहे का, किंवा प्रश्न पडला असेल, देव लगेच न्याय का देत नाही? कारण देव शिक्षा देण्यासाठी घाई करत नाही, तो शिकवण्यासाठी वेळ घेतो. तो आपली परीक्षा देखील पाहत असतो, आपलं सामर्थ्य तो आजमावत असतो. कधी कधी तो तुम्हाला शांत ठेवतो, कारण तुमचं व्यक्तिमत्व घडवत असतो, तुम्हाला मजबूत करत असतो, तुमचं मन इतकं स्थिर करत असतो की उद्या सत्य बाहेर आलं तर तुम्ही अहंकाराने भरून जाऊ नये. पुढचा आणि 11 प्रभावी मुद्दा म्हणजे तुमचं मौन ही तुमची ताकद आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. स्पष्टीकरण देणं हे गरज असते, पण शांत राहणं ही ताकद असते. तुम्ही सगळ्यांनाच पटवू शकत नाही, त्याची गरजही नसते, पण स्वतःला हरू नका. आज तुम्ही शांत आहात कारण तुम्हाला माहित आहे की तुमचं सत्य हे देवाच्या वहीत लिहिलं गेलं आहे, आणि त्या वहीत ना शाई पुसली जाते ना पान फाडलं जातं. मग आपल्याला भीती कशाची? जर तुम्ही आज अन्याय सहन करत असाल तर रडू नका, हरू नका, दुःख व्यक्त करत बसू नका. देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःला दोष देणं आधी थांबवा. स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही चुकीचे नसताना कोणीतरी तुम्हाला दोषी ठरवलं जाणं ही शिक्षा नाही, ती तुमच्या सामर्थ्याची परीक्षा आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव शांत असतो पण तो न्यायी असतो. अन्याय सहन करत नाही, तो एक ना एक दिवस तुमचा न्याय करणारच आहे. वेळ शांत असते पण हिशोब मात्र चुकवत नाही. आज तुमच्यावर आरोप झाले असतील, पण उद्या तुमचं सत्यच तुमचा सन्मान करत असेल. शांत राहा, विश्वास ठेवा आणि स्वतःला सांभाळा, कारण की स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. कारण जेव्हा देव उभा राहतो ना, तेव्हा जगाला पुरावा हा लागतच नाही. म्हणून जर आज तुम्ही अशा टप्प्यावर जर उभे असाल जिथे तुम्ही चुकीचे नसूनही तुम्हाला दोषी ठरवलं जात असेल, तर कृपया स्वतःवर शंका घेऊ नका. रात्री शांतपणे डोळे मिटा आणि स्वतःला एकच प्रश्न विचार, माझं मन मला काय सांगते? जर तुमचं मन म्हणत असेल की तुम्ही सत्यावर आहात, सत्य जाणत आहात, तर जगाचा आवाज कितीही मोठा असला ना तरी तो देवाच्या न्यायापेक्षा मोठा नसतो. आज कदाचित तुमच्यासाठी कोणी उभं नसेल, पण लक्षात ठेवा, देव शांतपणे तुमच्या बाजूने उभा आहे आणि वेळ आणि प्रत्येक जखमेचं उत्तर घेऊन तो येणारही आहे. जर या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं आयुष्य दिसलं असेल, तर तुम्ही कधी अन्याय सहन केला असेल तर हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, तो मनात साठवा. कारण इथे या चॅनेलवर आपण दिखावा करत नाही, आपण वास्तव बोलतो. इथे आपण लोकांना खुश करण्यासाठी बोलत नाही, तर मनाला आधार देण्यासाठी बोलतो. हे आहे थॉट्स, जिथे फक्त शब्द नसतात तर जखमेवर हात असतो. जर तुम्हाला अशीच खरी मनाला भिडणारी, स्वाभिमान आणि सत्याची साथ देणारी वाणी ऐकायची असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.
आणि या थॉट्सच्या कुटुंबाचा भाग व्हायला मात्र विसरू नका. कारण कधी कधी एका शब्दाने देखील एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं आणि कदाचित तो पुढचा शब्द हा तुमच्यासाठी असेल. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मनापासून सांगते एक लाईक करा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. कारण अनेक जण अशा द्विधा मनस्थितीत अडकलेले असतात आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खास आहे. त्यामुळे अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा अशा सकारात्मक विचारांना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.